मी आता मॅजिक मुवमेंट म्हणजे स्प्राईट आहे, मॅजिक मुवमेंट नको समजून घेऊ. आम्ही गावातून आहे ना गोव्यात आलो तर परत गोव्यातून गावातच नमस्कार मित्रांनो, तर आम्ही आता चाललेलो आहेत गोव्याला. कारण 8 दिवस झाले आम्ही इकडे वैभववाडीत होते, आम्ही कुठे गेलेच नाही. फक्त 1 दिवस गेलेले महालक्ष्मीला. इकडे कोकणामध्ये भरपूर पाऊस लागलेला इकडे. तर आता आम्ही कालच जाणार होते, तर काल भरपूर पाऊस होता म्हणून आम्ही गेलो नाही. तर आता आम्ही सकाळी नाश्ता वगैरे केला, आता निघालो. आता आम्ही आहेत नॅशनल हायवेवर. मुंबई टू गोवा रोड आहे हा. आम्ही आता निघालेले आहेत. कुठे काजू पेन वगैरे काय नाही, आम्ही डायरेक्ट आता ऍक्च्युअली आम्ही नाईट आउट मारायला चाललो. गोवा बघायचा. गोवा आता पोहोचायला कमीत कमी किती किलोमीटर आहे ते? 120 होतं ना आता. 100 किलोमीटर 90 किलोमीटर काहीतरी आहे. 90 किलोमीटर लागतील 2-2.5 तास पोचायला. आम्ही जेव्हा डायरेक्ट बागा बीचला समुद्रात पोहायला. तर चला कंटिन्यू राहा, तुम्हाला दाखवतो. गाईज आम्ही आता जेवायला उतरलेले आहेत झाडाखाली. मुंबई टू गोवा रोड आहे त्या बाजूलाच आम्ही मस्त झाडाच्या खाली चटई वगैरे आतून बसलेले आहेत जेवायला. हे बघा, हा मुंबई टू गोवा रोड आहे आणि आम्ही जेवायला उतरले इकडे डायरेक्ट. इथे कोण दिसत तर नाही आपल्याला. जेवण वगैरे घेतो आम्ही आणि निघणार आहेत थोड्या वेळेला. मस्त चिकन केले, चिकन केलेलं आहे आणि पाव घेतले दुकानातून तिकडून. चलो निघालेले आहेत जेवण वगैरे. काहीतरी 60 किलोमीटर काहीतरी बाकी आहे गोवा. आता पटापट निघूया. गोल्या पोट भरला का तुझं? हा आता ना इकडून 3 किलोमीटर चॉकलेट फॅक्टरी आहे, मला तिकडून चॉकलेट हवं. आपण दुसऱ्या राईट मारू आणि तिकडून जाऊया, फॅक्टरी सोडूया. चलो ते निकलते आपण. चलो तर गाईस आम्ही आता फायनली गोव्यामध्ये एंटर झालेले आहेत. काका अजून किती टाइम लागणार आहे? 25 किलोमीटर आहे. तर आता आपण गोव्यामध्ये आहेत ना. आता आम्ही आता गोव्यामध्ये आहेत आणि आता आम्हाला जायचं बागा बीचला. आता अजून काहीतरी 25-20 किलोमीटर आहे बागा बीच. गाईस फायनली आम्ही पोहोचलेले आहेत बागा बीचला. आता बघा इकडे चला. तर आम्ही आता उतरणार आहेत गाडीतून. गेल्या वर्षी पण इथे मागे आलेले आम्ही, लगेच आठवण आलं की पोहोचले आम्ही. हे बघा इकडे बागा पण नेलाय बघा. हे बघा बागा बीच बघा, बागा आणि डॉल्फिन आहे. तर चला आता निघूया डायरेक्ट बीचवर. गाडी पार्किंग करणार आहेत आणि आता आपण डायरेक्ट जाऊ बागा बीचवर. चलो लेट्स गो गाईस. तर आपली गाडीकडे पार्किंग केले. आता आपण निघणार आहे डायरेक्ट बीचवर. चलो चलते अभी.
तर गाईस आम्ही फायनली पोचलेले आहेत बागा बीचला. मस्त इथून एंट्री वगैरे मस्त छान वाटते इकडून गाईस. तर आम्हाला संध्याकाळ झालेली इकडे गोव्याला पोचायला. निघालेले आम्ही काहीतरी वैभववाडीतून 1 वाजता निघालेले ना आपण. 1 वाजता निघालेले आम्ही. तर आता आम्हाला गोव्यामध्ये वाजलेले 5 पावणे 5 वाजलेले आहेत. आता बघा आम्ही आता नाईट आऊट करणार आहेत 3-3:30 वाजेपर्यंत. मग नंतर निघणार आहेत घरी. आमचे ड्रायव्हर काका ते कुठे गेले? हो का बीच आहे बागा बीच. बघा पप्पा वगैरे बोर्ड बघायला लागले तिकडे. गाडीवर कॅरियर बांधून न्यायचं आहे. काय 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 कॅरियरवर एक बोट बांधून न्यायचं. गाडीवर कॅरेल बांधून न्यायचं असं बोलले होते पहिले अगोदर. पहिले उलटे बोलले होते काहीतरी. काय ते बघा पूर्ण गर्दी झालेली आहे इकडे बीचवर. पूर्ण अशी गर्दी झाली आहे बागा बीचला. पूर्ण अशी गर्दी. संध्याकाळचा टाइम झालेला आहे. गाइस बघा इकडे आम्ही घेतलेले आहेत 2 सीट बसायला. मी पण चालला गाइस बघा पूर्ण गर्दी पडलेली आहे इकडे बीचवर. बुलेट चालवतो बघ कसा तो. जायचं चला मी पण चला आता पोहायला. तर गाईज आम्ही आता पोहून वगैरे झालेले आहेत. आम्ही आता बसलेले आहेत टेबलावर थंड वगैरे घेऊन. मस्त अंधार वगैरे आता होणार आहे. एक नंबर सीन वाटतो इकडे पण. पूर्ण गर्दी वगैरे झालेली आहे इकडे. तर आम्ही आता काजू आणि तंदुरी मागवलेली आहे. हे बघा तंदुरी. हे बघा आता अंधार सुद्धा होणार आहे. इकडे लाइटिंग वगैरे चालू झाली आहे. एक नंबर वाटते सीन वगैरे आहे बघा. पूर्ण गर्दी झालेली आहे इकडे. अजून दाखवतो पुढे काय होणार आहे ते. आताच भिजून आले समुद्रातून. आता फ्रेश वगैरे होतो. भेटतो मला. गाइस हे बघा मी आता मॅजिक मुवमेंट म्हणजे स्प्राईट आहे. मॅजिक मुवमेंट नको समजून घेऊ. आणि तंदुरी का वय
काहीच तर आता अंधार झालेला आहे आणि हे बघा सीन काय वाटतो. या साईडला डीजे चालू आहे मित्रांनो आणि पूर्ण अंधार झालेला आहे बीचवर आणि आम्ही अजून पार्टीलाच बसलोय इकडे. बघा काकांनी सध्या काय घेतलं नाही, 7upच घेतलंय काकांनी कारण त्यांना ड्रायव्हिंग करायची आहे म्हणून. आणि आमचे 7up काय. चला आता आम्ही निघणार आहे. खूप टाइम झाला, अंधार वगैरे झालेला आहे इकडे. गोला काय बोलते, कसं वाटते? छान वाटते, गोव्याला मस्त वाटतंय. आणि बागा बीचला या तुम्ही सगळे, तर इकडे मस्त डेकोरेट केलेलं असतं. आणि काय नाही अजून काय का खूप सारं फिरायसारखं आहे, तर तुम्ही नक्की इकडे व्हिजिट करा. अजून काय हे बघा या साईडला पब चालू आहे, डीजे वगैरे वाजतोय आणि मी इकडे पार्टीला बसले आहे आम्ही. चला तर आम्ही आता निघणार आहेत घरी. आता जाणार आहेत वैभववाडीला डायरेक्ट, कारण आता समुद्रातून पोहून आले. आम्ही गावातून आहे ना गोव्यात आलो, तर परत गोव्यातून गावातच चाललंय, आमचं रायमिंग चाललंय. चला तर आम्ही आता निघतोय. खूप टाइम दिला, अंधार पण झालेला आहे खूप. आता फ्रेश वगैरे होतो, कपडे चेंज करतो आम्ही निघतो. तर चला भेटूया पुढे नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय बाय.